नमस्कार मित्रांनो, मी गणेश वणकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। टॉपिक फार महत्त्वाचा असणार आहे, पुरवठा निरीक्षक या पदाविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत, ज्यात आपण पात्रता, पगार, प्रमोशन, परीक्षा पद्धत कशी होते, निवड पद्धती कशी होते, कामाचे स्वरूप काय, जाहिरातीचं काय, या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे। बघा, नुकताच एक आरटीआय मधून एक माहिती आली होती बघा, 1 जुलै 2025 चा आरटीआय होता। तर याच्यामध्ये असं निदर्शनास आलं, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग याच्यात पुरवठा निरीक्षक याचे जवळपास 250 पद जे आहेत तर रिक्त इथं बघायला मिळतात। आणि मागे 2023 मध्ये याच्या आधी जे आहे तर एक जाहिरात जी आहे तर ती इथं आलेली होती, त्याच्यामध्ये जवळपास 345 एवढ्या पदांचा जो आहे तर तो समावेश होता। म्हणजे एवढी जाहिरात करूनही जे आहेत तर ते 250 पद रिक्त आहेत। आणि तुमच्या माहितीसाठी की याच्यामध्ये आता महसूल विभागाचं सेपरेशन चालू आहे, म्हणजे महसूल विभागातील लोक याच्या जे काम करत होते ना त्यांना आता घेत नाही आहे ते, म्हणजे त्यांनी असं ठरवलं की आपलं डिपार्टमेंट थोडं स्ट्रॉंग करायचं, त्याच्यामध्ये नवीन नवीन भरती जी आहे तर ते करायचं, म्हणजे येणाऱ्या कालावधीत आपल्याला याची जाहिरात जी आहे तर ती बघायला मिळू शकते। आगामी काळात होणाऱ्या सरळ सेवी परीक्षेसाठीची आपण आपली लाईव्ह स्वरूपाची बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली, जी तुम्हाला तलाठी, मनपा, नगर परिषद, वन विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, आदिवासी विभाग या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी बॅच असणार आहे। आणि या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे ही बॅच तुम्हाला लाईव्ह स्वरूपात बघायला मिळणार आहे। याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तसेच हा नंबर आहे यांना देखील तुम्ही कॉल करू शकतात। आणि या बॅचच्या प्राइसवर तुम्हाला आणखी 10% ऑफ मिळू शकतं जर तुम्ही यूज कराल GM10 कोड। सगळ्यात आधी पदाचं नाव काय आहे, पुरवठा निरीक्षक। हे गट क संवर्गाचं पद आहे, म्हणजे ग्रुप सी संवर्गाचं पद आहे। आणि तुमचं डिपार्टमेंट राहणार आहे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग। जे आहेत सध्यासाठी माननीय छगन भुजबळ जे आहेत तर ते या विभागाचे आपल्याला मंत्री पण बघायला मिळतात। बघा, याच्यासाठी वयोमर्यादा म्हणजे फॉर्म कोणपर्यंत भरता येतो आपल्याला बघा, किमान वयोमर्यादा जरी तर पाहिली ती 18 वर्ष पूर्ण पाहिजे। 18 वर्ष पूर्ण असणारा उमेदवार अर्ज भरू शकतो। त्यासोबतच जर कोणी ओपन कॅटेगरी मधून असेल तर तो 29 पर्यंत फॉर्म भरू शकतो। मागासवर्गीय, अनाथ आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बळ म्हणजे काय EWS मधील तो 43 वर्षापर्यंत जो आहे तर तो फॉर्म भरू शकतो। म्हणजे 18 ते 38 आणि 43 वर्ष एवढी आपल्याला वयाची अट इथं पाहायला मिळते। शैक्षणिक पात्रता जर पाहायला मिळते, कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर फॉर्म भरू शकतो, म्हणजे इंजिनिअरिंग वाला फॉर्म भरू शकतो, मेडिकल वाला फॉर्म भरू शकतो, BA वाला, BCom वाला, MBA वाला, कुठलाही फॉर्म जे आहे तर तो भरू शकतो। पण त्यांनी काय सांगितले की 2 विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर आम्ही कोणाला निवडणार आहोत, परंतु पुरवठा निरीक्षक या पदासाठी अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान या विषयामध्ये ज्याची पदवी असेल आणि समान गुण आले, फॉर एक्झाम्पल 200 पैकी जर 2 विद्यार्थ्यांना 150 गुण आले आणि त्यांचं समांतर आरक्षण आणि बाकीचं आरक्षण सारखंच भरत आहे, तर त्यावेळी त्यांची निवड या पदवीच्या आधारे जे आहे तर ते करण्यात येईल। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे याची जी भरती ना मित्रांनो, तर ही विभागानुसार जी आहे तर ती होत असते। फॉर एक्झाम्पल इथं विभाग आहेत बघा, कोकण विभाग, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर। मागच्या वेळी जी जाहिरात आली होती तर ती याच विभागानुसार जी आहे तर ती आलेली होती। मग इथं काय करावं लागतं की तुम्हाला 6 विभाग असतात, 6 विभागासाठी पसंतीक्रम द्यायचा, काही वेगवेगळा फॉर्म भरायची गरज पडत नाही। लेखा कोषागारीला वेगवेगळा फॉर्म भरावा लागतो, इथं मात्र तशी गरज नव्हती। म्हणजे फॉर एक्झाम्पल मला नाशिक आहे तर मी नाशिकला पहिला क्रमांक देईल, तिथं 1 नंबर लिहिल। त्याच्यानंतर मी पुणे असेल तर पुणेला मी 2 नंबर लिहिल। म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने ते जे आहे तर ते अलॉट करतात बरं का। उमेदवारांची निवड ही उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिलेल्या विभागानुसार त्याला प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनुसारच असणार आहे। गुणवत्ता यादीनुसार व प्राधान्यक्रम यांच्या आधारे निवड झालेल्या उमेदवाराची विभागनिहाय यादी सर्व विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येईल, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे। मेन यांचं कामाचं स्वरूप काय असतं, हे स्वस्त धान्य दुकान, जिथून लहानपणापासून आपण धान्य घेत आलेलो आहे तर त्याच्यामध्ये रेशन कार्डचं वितरण करण्याचं काम, नियंत्रण करण्याचं काम करतात। सार्वजनिक वितरण प्रणाली यांची देखरेख करतात, म्हणजे स्वस्त धान्य दुकान यांची देखरेख करतात। गहू, तांदूळ, साखर येते, काही वेळा डाळ येते तर यांची वितरणाची तपासणी करतात। काळा बाजार, साठवणूक आणि अपहार यांच्यावर प्रतिबंध येण्याचं हे काम करत असतात। यांच्यामध्ये आणखी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कामाला पाठवलं जातं। फॉर एक्झाम्पल पुरवठा निरीक्षक गट क संवर्गातील पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला बघा पुरवठा निरीक्षक म्हणून पण काम करावं लागतं। काही ठिकाणी त्याला गोदाम व्यवस्थापक श्रेणी क्रमांक 2 इथेही त्याला द्यावं लागतं। आणि धान्य खरेदी निरीक्षक आणि अव्वल कारकून पुरवठा यापैकी कोणत्याही पदावर त्याला काम करावं लागतं। म्हणजे पुरवठा निरीक्षक हे काही पद आहे, त्याच्यासोबतच इतरही काही पद आहेत की जे इथं जो सिलेक्ट होतो तर त्याला तिथेही काम करावं लागतं। म्हणजे काय, पुरवठा निरीक्षक म्हणून
तसेच काही ठिकाणी त्याला गोदाम व्यवस्थापक म्हणून काम करावं लागतं, काही ठिकाणी धान्य खरेदी निरीक्षक म्हणून काम करावं लागतं आणि काही ठिकाणी अव्वल कारकून पुरवठा म्हणून देखील जे आहे तर त्याला काम करावं लागतं. आता काय असायचं माहितीये का, पुरवठा निरीक्षक म्हणून काही आधी भरती नसायची ना, तर महसूलचेच कर्मचारी उचलून घ्यायचे ते, म्हणजे अव्वल कारकून ते तलाठी वगैरे हे पण उचलून घ्यायचे, नायब तहसीलदार पण इकडे उचलून घ्यायचे. याचं कामाचं स्वरूप इतकं चांगलं आहे, म्हणजे एक अधिकारी होता, नुकतंच मी त्यांच्याशी चर्चा केली या विषयावर. त्यांनी असं सांगितलं की माझा मित्र PSI म्हणून सिलेक्ट झाला होता, पण त्याने PSIचा राजीनामा देऊन जेव्हा ही परीक्षा पास झाला 2023 मध्ये, तर तो PSI सोडून याच्याकडे आला. कारण की याचा ऑफिस टाइम पण चांगला आहे, म्हणजे 9:45 ते 6:45 पर्यंत ऑफिस टायमिंग आहे आणि ऑफिसला आलंच पाहिजे असं काही नाही. म्हणजे कारण की काय असतं, फील्ड जॉब आहे, म्हणजे तुम्ही बाहेरही जाणार कुठेही जाणार, म्हणजे तुम्हाला येऊन पंचिंगच करायचं असं नाही. रजिस्टर उद्या सही केली तरी चालते तुम्हाला, आणि शनिवार रविवार दोन्ही दिवशी तुम्हाला सुट्टी मिळते, म्हणजे हप्त्यातनं तुम्हालाही 2 दिवस सुट्टी मिळते. कामाचा जास्त लोड नाही आहे, परंतु ज्यावेळी आपत्कालीन परिस्थिती येते त्यावेळी मात्र तुम्हाला रविवारी पण ऑफिसला जावं लागतं, हे लक्षात ठेवावं लागेल. वेतन श्रेणी तर पाहिली, यांची वेतन श्रेणी ही खूप चांगली आहे. यश दाची वेतन श्रेणी आहे 29,200 ते 92,300 एवढी आहे. परंतु मी नुकतंच एकाला विचारलं तर ते म्हणतात की डायरेक्ट मला 42,000 इन हँड येते. यांची सॅलरी ही वाढते बरं का, इव्हन तो सेम पदावर असताना देखील यांची सॅलरी वाढते, ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो. बघा वेतन श्रेणीमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की 29,200 वेतन श्रेणी, परंतु आणि पुढे काय आता 92,300 ही वेतन श्रेणी कशी वर्क होते बघा. पहिल्या वर्षी तुम्हाला असते 29,200, यांचं ग्रेड पे आहे 2800चं. मग या पुढच्या वर्षी वाढ झाली, तुमचं बेसिक पे होऊन जातं 30,100, त्याच्या पुढच्या वर्षी होतं 31,000, त्याच्या पुढच्या वर्षी होतं 31,900. म्हणजे हे जे बेसिक पे वाढतं, हे बेसिक जेवढं वाढतं ना त्या प्रपोर्शननेच, म्हणजे तुमचं HRA असेल, DA असेल, TA असेल, तर यांच्यामध्ये वाढ होत असते. कारण की हे यांचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन कशावर असतं, तुमच्या या बेसिक पेवर असतं. म्हणजे जेव्हा तुमची शेवटी 40 वर्षाची सर्व्हिस असते तेव्हा तुम्ही कशाला जातात, 92,300 ला जे आहे तर ते ऑटोमॅटिकली इथं जात असतात. प्रमोशन खूप चांगलं प्रमोशन आहे, खूप चांगली संधी इथं काम करायला तुम्हाला मिळते. सुरुवातीला तुम्ही काय असतात, पुरवठा निरीक्षक गट क मध्ये असतात, त्याच्यानंतर तुम्ही पुरवठा अधिकारी गट ब मध्ये जातात, 5 वर्षामध्ये जातात आणि ऑटोमॅटिक जाऊन लागतं. आणि हा पण अराजपत्रित पद आहे, हे दोन्ही जे पद आहेत तर ते अराजपत्रित पद आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा धान्य वितरण अधिकारी, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर काम करण्याची संधी मिळते. आता याचं प्रमोशन कसं वर्क होतं मी पण ते तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. बघा उमेदवार धान्य निरीक्षक किंवा धान्य खरेदी निरीक्षक या पदापैकी तुम्हाला एका पदावर टाकलं जातं. बघा या पदाची वेतन श्रेणी किती आहे, S10 ची आहे. काही वर्षानंतर तुमचं प्रमोशन होतं, प्रमोशन झाल्यानंतर तुम्हाला जे आहे तर ते याला पाठवलं जातं, कशाला, पुरवठा निरीक्षकलाच असतात तुम्ही, पण त्यावेळी वेतन श्रेणी मात्र तुमची S13 होऊन जाते, 35,400 ते 1,22,400 एवढी होऊन जाते. आलं का तुम्हाला लक्षात की तुम्ही इथून सेम पदावर जातात. बघा पदाचं नाव काय आहे, तेच आहे, अव्वल कारकून तर अव्वल कारकूनच आहे, इथं पण अव्वल कारकून आहे. परंतु फायदा काय होतो माहितीये का, तुम्ही इथं सप्लाय इन्स्पेक्टर म्हणून जातात ना, तर इथं तुमचं ग्रेड पे हे 2800 वरून 4200 होतं आणि तुमची सॅलरी वाढून जाते. म्हणजे पहिले तुम्हाला मिडल मध्ये एक प्रमोशन असं मिळतं की ज्याच्यात पदाचं नाव तेच राहतं पण पगार तुमचा वाढून जातो. पुन्हा तुम्हाला पुढचं जे प्रमोशन भेटतं ते गट ब चं प्रमोशन भेटतं, त्याचं नाव असतं बघा पुरवठा निरीक्षक अधिकारी, सप्लाय इन्स्पेक्टिंग ऑफिसर, किंवा तुम्हाला गोदाम परिवेक्षक म्हणजे गोडाऊन सुपरवायझर या पदावर प्रमोशन मिळतं. त्याची वेतन श्रेणी ही चांगली आहे, म्हणजे PSI, STA, ASO यांच्या लेवलची किती आहे, S14, 38,600 ते 1,22,400. म्हणजे बघा एवढी ही सॅलरी तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आणखी तुमचं प्रमोशन होऊन जातं. बघा इथे वेगवेगळे प्रमोशन आहे, जसं की खरेदी अधिकारी आहे, सहाय्यक विभागीय पुरवठा अधिकारी आहे, सहाय्यक धान्य वितरण अधिकारी आहे, अन्नधान्य वितरण गट ब, फूड डिस्ट्रीब्युशन ऑफिसर FDO म्हणून देखील तुमचं सिलेक्शन होतं. त्यावेळी तुमची श्रेणी डायरेक्ट S16 होऊन जाते, 44,900 ते 1,42,400 एवढी तुमचं वेतन होऊन जातं. पुन्हा तुम्हाला आणखी प्रमोशन मिळू शकतं, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारीवर भेटू शकतं, ज्याची वेतन श्रेणी पण किती S16 आहे. पुन्हा म्हणजे जे खूप सारे उरतील ते FD वर जातात, अन्नधान्य वितरण अधिकारी, फूड ग्रेन डिस्ट्रीब्युटर ऑफिसर ते S20 आहे, 56,100 तर 1,77,500. म्हणजे जेवढं ते उपजिल्हाधिकारी वगैरे लेवलचे जातात पद तेवढं जातं. बाकी जिल्हा पुरवठा अधिकारीला वगैरे काही एवढं जात नाही, कारण की ते खूप कमी लोकांना असतात, पण तेही भेटतं असं म्हणतात, पण मला नाही वाटत ते तिथपर्यंत जात असतील. FDO पर्यंत जे आहे तर तुमची सर्व्हिस पाहिजे, याच्यासाठी तुम्ही कमी वयात जे आहे तर ते तिथं लागणं गरजेचं असणार आहे. बदली दर 3 वर्षांनी तुमची बदली जी आहे होत असते, विभागामध्येच तुमची बदली जी आहे तर ते होत असते, एवढं लक्षात ठेवायचंय. बघा विभागाच्या बाहेर बदली होते का, तर याचं उत्तर आहे विभागाच्या बाहेर बदली होण्याचे चान्सेस फार कमी असतात, पण होऊ शकते. प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, विभागाच्या बाहेर बदली होते पण तुमची जी सेवा ज्येष्ठता यादी म्हणतात त्याला एक,
एक सेवा ज्येष्ठता यादी असते तर ती 0 होऊन जाते, तुमची सिनियरिटी लिस्ट 0 होऊन जाते, असं मी ऐकलेलं आहे, असं मला एकाने सांगितलेले की होते, पण तुमची सिनियरिटी लिस्ट 0 होऊन जाते. फॉर एक्झाम्पल एखादा कोकण पुण्याच्या विभागात आला तर त्याचं एक सिनियरिटी लिस्ट असते ना, त्याच्या पद्धतीने त्याला प्रमोशन मिळतं ना, तर ती लिस्ट 0 होऊन जाते असं म्हणतात ते. आणि त्याच्यामुळे शक्यतो कोणी विभागाच्या बाहेर बदलीच करत नाही, किंवा ते काय करतात जेव्हा त्यांचं प्रमोशन होतं त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी दुसऱ्या विभागात जे आहे तर ते भविष्यात संधी मिळते जागा रिक्त असल्यावर, म्हणून ते प्रमोशनची वाट पाहतात आणि प्रमोशन झाल्यावर ते बदलीचा जो आहे तर तो प्रयत्न करत असतात. आता परीक्षा नेमकी याची कोण घेणार आहे बघा. मागच्या वेळी ही परीक्षा कोणी घेतली होती, IBPS ने घेतली होती. आणि IBPS ने ज्यावेळी घेतली होती तर याचा परीक्षेचा पॅटर्न हा सरळ सेवेसारखा होता, ज्यात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हे सगळे विषय आपल्याला इथं बघायला मिळत होते. मग आता ही परीक्षा TCS घेणार आहे, IBPS घेणार आहे, MPSC घेणार आहे, याबाबत कुठलीही स्पष्टता नाही. इव्हन दो याची जाहिरातीला अजून थोडासा वेळ लागेल मित्रांनो, कारण की याच्यात महसूल डिपार्टमेंटचं सेपरेशनचं काम चालू आहे, ते थोडंसं कागदोपत्री काम आहे, त्याला थोडासा वेळ लागू शकतो. भविष्यात याची जाहिरात जर आली ना तर MPSC कडे याची जाहिरात जी आहे तर ती भविष्यात जर जे सांगितलेले सरकारने की टप्प्याटप्प्याने सरळ सेवा देऊ तर नक्कीच MPSC कडे जाऊन ही चांगली एक परीक्षा जी आहे तर ती बनवू शकते. नाहीतर ते सरळ सेवेमार्फत जे आहेत तर ते TCS IBPS कडून जे आहे तर ती भरती करू शकतात. हा संपूर्ण या डिपार्टमेंटचा जो आहे तर तो इथं असणार आहे. बघा पास होण्यासाठी नेमके याच्यात किती गुण असतात बघा. मागच्या वर्षीचा जर आपण याचा निकाल पाहिला तर ओपन जनरल कॅटेगरीचा जो निकाल आहे तर तो किती गेलेला होता, 180. किती गुणांपैकी, 200 गुणांपैकी 180. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट 90 प्रश्न हे बरोबर सोडवणं इथं गरजेचं होतं. त्याच्यानंतर SC साठी जर पाहिलं यांचा पण कट ऑफ चांगलाच गेलेला होता, 174. ST साठीचा पण 170 कट ऑफ गेलेला होता. त्याच्यानंतर हे बाकीचे आपल्याला पाहायला मिळतात. OBCचा कट ऑफ हा पण 176 होता. त्याच्यानंतर EWS यांचा कट ऑफ तर 178च होता. तर हे बघायला मिळतं. परंतु पहिली वेटिंग लिस्ट लागली होती, वेटिंग लिस्ट मध्ये आणखी काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, त्यावेळी थोडासा चेंज झाला. ओपनचं मेरिट लागलं होतं 178चं. त्याच्यानंतर SCचं झालं 162, SCचं किती झालं 174 झालं, STचं 168 झालं, OBC फिमेलचं जे आहे तर ते किती लागलेलं होतं 168. तर याच्यामध्ये थोडासा बदल झालेला होता, कारण की पहिली वेटिंग लिस्ट आणि दुसरी वेटिंग लिस्ट जी आहे तर ती इथं लागलेली होती. आपल्या चॅनलवर इतरही व्हिडिओ जसे की पोलीस पाटील कसे बनतात, कोतवाल कसे बनतात, वनरक्षक कसे बनतात तर हे संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत, ते तुम्ही अवश्य बघू शकता. आणि तलाठी भरती, मनपा भरती तसेच इतर सरसेवा भरतींची तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपली लाईव्ह स्वरूपाची बॅच आपण सुरू केलेली आहे. इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे, हा नंबर आहे. तसेच या बॅचच्या प्राइसवर तुमच्यासाठी खास ऑफर असणार आहे, ती म्हणजे GM10 कोड यूज कराल तर तुम्हाला आणखी 10% ऑफ जे आहे तर ती तिथं मिळून जाणार आहे. इग्नाइट अकॅडमीने आपले दर्जेदार कोर्सेस विविध शाखेमध्ये जे आहेत तर ते सुरू केलेले आहेत. लॉ साठी एक CET द्यावी लागते, MBA साठी देखील CET द्यावी लागते, तर त्याचे कोर्सेस आता आपल्याकडे अवेलेबल आहेत. इव्हन दो बँकिंग दरवर्षी होणारी फिक्स होणारी त्याचा पण आपण आता सुरू केलेला आहे. आणि लहान मुलांसाठी नवोदयची परीक्षा असते त्याचे पण कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत. हे सर्व कोर्सेस तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर बघायला मिळतील. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.